महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. ग्रामविकास एकात्मता समितीतर्फे 5 जोडप्यांचे विवाह, लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. समाजात सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देत ग्रामविकास एकात्मता समितीच्या वतीनं आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 5 जोडपे विवाह बंधनात अडकले. कन्याशाळा येथून निघालेल्या नवरदेवांच्या भव्य वरातीत गावकऱ्यांनी बँड बाजाच्या तालावर ठेका धरत आनंदाचा वर्षाव केला आणि या सोहळ्याला अड्याळसह परिसरातील लाखो नागरिकांनी उपस्थिती लावून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शवली. नवदाम्पत्यांना संसारासाठी आवश्यक वस्तू देऊन विविध समित्यांनी मदतीचा हात पुढे केला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून कूलर, ग्रामपंचायत अड्याळकडून कपाट, अलमारी, भागवत समितीकडून 5 भांडी, सर्पमित्र फ्रेंड्सकडून जर्मन डबा, साई गणेश उत्सव मंडळकडून स्टील हंडा, गुरुदेव सेवा मंडळकडून पाण्याचे ड्रम, सुंदरकाळ भजन महिलाकडून स्टील ड्रम, मुस्लिम कमिटीकडून कुकर, शिवजन्मोत्सव सोहळा समितीकडून पाणी कॅन, पंकज ढोक आणि देवदास नगरे, शंकरजी मानापुरे, जाबू शेख यांच्याकडून बॉलकडा भेटवस्तू म्हणून देण्यात आले. या विवाह सोहळ्यात केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम कमिटीने पुढाकार घेऊन भेटवस्तू दिल्या. यामुळे गावात सर्व धर्म समभावाचे आणि एकतेचे दर्शन घडले. ग्रामविकास एकात्मता समितीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. लग्न समारंभ आटोपल्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. या महाप्रसादामध्ये पण लाखो लोकांनी महाप्रसाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. तसेच अड्याळ येथील ठाणेदार धनंजय पाटील यांनी अत्यंत अशी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.